वर्ष ओलांडली तरीही यांचा काही समझोता झाला नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 2 वर्ष झाली, पण स्वतःमध्ये 48 जागा वाटून घेता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मला राहून राहून शंका येते की यांना खरंच मोदीला हरवायचं आहे का आणि बीजेपीला हरवायचं आहे का, हा त्याच्यातला असणारा प्रश्न आहे। त्याचा महत्वाचा भाग ते आता म्हणतात आम्ही वंचितला 2 जागा देतो। मी काँग्रेसवाल्यांना म्हटलं कुठले 2 जागा देतात त्या सांगा। ते म्हटले प्रकाशराव आमचाच वाटप झालं नाही तर तुम्हाला कुठून 2 देणार। सांगण्याचा मुद्दा हा की यांना युती करायची नाही म्हणून कोणतरी बळीचा बकरा पाहिजे। जसं कुर्बानीचा बकरा असतो तसा बकरा हे आता शोधताय। या बेट्यांना आम्ही असणारा सांगतो, आम्ही असणारा कुर्बानीचा बकरा नाही। पहिल्यांदा तुम्ही असणारा तुमच्यामधल्या जागा वाटून घ्या। आम्हाला ज्या जागा पाहिजे ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू। आणि नाही करणार असाल तर 48च्या 48 जागा आम्ही लढवायला बसलेलो। पण बेट्यानो एक लक्षात घ्या, वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही। जेलमध्ये सोनिया गांधी पासून इतर जण जाणार आहेत। यांना म्हणालो मोदी वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय, मग 2 हात करायला भीताय कशासाठी? 2 हात करायला भीताय कशासाठी? वाघ म्हटला तरी खातोय, वाघोबा म्हटला तरी खातोय। प्रश्न हा आहे, की तुम्हाला खरं लढण्याची इच्छा आहे का? काँग्रेसवाल्यांना विचारतो तुम्हाला हरवण्याची इच्छा आहे का? मग 4 जागा कमी मिळाल्या आणि 4 जागा जास्ती मिळाल्या, फरक काय पडतोय? तुमच्या मानगुटीवरती जी तलवार आहे, कारवाईची तलवार आहे, अटक होण्याची जी तलवार आहे, एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता। पण भिवून लढायला लागलात तर ती तलवार तुमच्या मानेवरती पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। आणि म्हणून म्हणतो युती केली तर वाचाल, युती नाही केली तर जेलमध्ये जाणार, एवढं लक्षात घ्या। RSS बीजेपीचा एक फंडा आहे।